जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल SP एडिटर YT. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंगवरती असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेले आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागतं ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिले आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. ओके, तर मित्रांनो, सर्वात आपल्याला सिक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचे. सो ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. व्हीपीएन आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे. कनेक्ट करून झाल्यानंतर जस्ट बॅक करून घ्यायचे. त्यानंतर कॅप्चर टॅब ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर क्रिएट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करून फोटो ॲड करून घ्यायचे. खालती रेशोचा ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करून घ्यायचे. 9.6 करून ओके करून घेऊया. फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. क्रॉप ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करून 9.6 करून फोटो हवा तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊया. साईड क्लिक करून ओव्हरलेवरती क्लिक करून बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जेवढं बिटमार्क व्हिडिओचा टायमिंग तेवढंच फोटो देखील ठेवायचे. एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून डिलीट करून घेऊया. त्यानंतर बिटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे. खालती एक्स्ट्रा ऑडिओचा ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे. 15 दिसेपर्यंत झूम करून घेऊया. जिथे आपली बीट चेंजमध्ये दिसेल तिथे त्याच्या फोटोवरती क्लिक करून खाली दोन स्प्लिटचा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो, आपलं स्प्लिट करून झालं. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला यायचे. साईड क्लिक करून बिटमार्क व्हिडिओ डिलीट करून घ्यायचे. त्यानंतर इथे आपल्याला इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी आपण प्रोजेक्ट ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर 15 दिसेपर्यंत झूम करून घेऊया. 1 नंबर लेअरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला इनमध्ये रेक्टँगल आउटकी ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर स्क्रीनला थोडं मायनस करून घेऊया. त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ॲनिमेशन कॉम्बोमध्ये इथे आपल्याला व्ह्यू अँड स्लाईड ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये स्लाईड अँड व्ह्यू ही ॲनिमेशन टाईम फुल करून ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. कॉम्बोमध्ये इथे आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला ॲनिमेशन कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट हे ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून घेऊयात. 1 नंबर लेअरचा इफेक्ट आपल्या व्हिडिओ पिकमध्ये डेकोर ऑप्शनमध्ये बटरफ्लाय या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक स्पीड 33 ठेवून घ्यायचे. 0 सेकंडपासून 4 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्या पुढचा इफेक्ट आपल्याला बॉडी पेकमध्ये प्रो ऑप्शनमध्ये ग्लो इन टॉपलेस या नावाने भेटून जाईल. इंटेन्सिटी 80 ठेवून ओके करून घ्यायचे. त्याचा टायमिंग आपल्याला 4 सेकंडपासून 7 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्या खालचा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ पेकमध्ये पार्टी ऑप्शनमध्ये सेक या नावाने भेटून जाईल. स्पीड 5 वरती ठेवून इंटेन्सिटी 10 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. 4 सेकंडपासून आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत ह्याचं टायमिंग ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर पुढचा इफेक्ट आपल्याला बॉडी पेकमध्ये प्रो ऑप्शनमध्ये फ्रेगमेंट क्लोन या नावाने भेटून जातं. त्यावरती क्लिक करून घ्यायचं. इंटेन्सिटी 90 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. त्याचा टाइम आपल्याला 7 सेकंडपासून 10 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्या पुढचा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये डेकोर ऑप्शनमध्ये हार्ट किसेस या नावाने भेटून जातं. त्यावरती क्लिक करून इटमोस्फिअर फुल करून घ्यायचे. 10 सेकंडपासून 12 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. पुढचा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये अपडेट 2 या नावाने भेटून जातं. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. इंटेन्सिटी फुल करून ओके करून घ्यायचे. 12 सेकंडपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो, आपला व्हिडिओ एडिट करून झाले. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.